आता क्रिएट ह्या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: निर्माण करणे किंवा तयार करणे. क्रिएट हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. क्रिएट म्हणजे काहीतरी नवीन तयार करणे किंवा निर्माण करणे. जेव्हा आपण कल्पना, वस्तू, कला, योजना किंवा काहीतरी नवीन बनवतो तेव्हा क्रिएट हा शब्द वापरतात. इंग्लिश मीनिंग: टू मेक ऑर ब्रिंग समथिंग इनटू एक्झिस्टन्स. आता सिनोनिम्स पाहूया. मेक, प्रोड्यूस, बिल्ड हे शब्द तयार करणे किंवा निर्माण करणे दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. डिस्ट्रॉय, रुइन, ब्रेक हे शब्द नष्ट करणे किंवा तोडणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: शी क्रिएटेड अ ब्युटिफुल पेंटिंग. तिने एक सुंदर चित्र निर्माण केले. इथे क्रिएटेड म्हणजे तिने नवीन चित्र तयार केली. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. अँटोनिम ऑफ क्रिएट: ए. मेक, बी. बिल्ड, सी. डिस्ट्रॉय, डी. प्रोड्यूस. आता क्रिएशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: निर्मिती किंवा निर्माण. क्रिएशन हा शब्द क्रिएट शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. क्रिएशन म्हणजे काहीतरी नवीन तयार केलेली गोष्ट किंवा निर्माण करण्याची प्रक्रिया. जेव्हा एखादी वस्तू, कल्पना किंवा कलाकृती तयार होते तेव्हा त्याला क्रिएशन म्हणतात. इंग्लिश मीनिंग: द ॲक्ट ऑफ क्रिएटिंग समथिंग ऑर द थिंग दॅट इज क्रिएटेड. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: धिस पेंटिंग इज हिज क्रिएशन. हे चित्र त्याची निर्मिती आहे. इथे क्रिएशन म्हणजे त्याने तयार केलेली कलाकृती. हे चित्र त्याच्या कल्पनेतून तयार झाले आहे, त्यामुळे ते त्याचे स्वतःचे काम आहे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. निर्मिती मीन्स: ए. क्रिएट, बी. क्रिएशन, सी. क्रिएटिव्ह, डी. क्रिएटिव्हली. आता क्रिएटिव्ह या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: सर्जनशील किंवा कल्पक. क्रिएटिव्ह हा शब्द क्रिएट या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. क्रिएटिव्ह म्हणजे नवीन कल्पना निर्माण करणारा किंवा काहीतरी वेगळे आणि नाविन्यपूर्ण तयार करणारा. ज्या व्यक्तीमध्ये कल्पकता असते आणि जी नवीन गोष्टी तयार करते तिला क्रिएटिव्ह म्हणतात. इंग्लिश मीनिंग: हॅव्हिंग दी अबिलिटी टू क्रिएट न्यू आयडियाज ऑर थिंग्स. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: शी इज अ क्रिएटिव्ह आर्टिस्ट. ती एक सर्जनशील कलाकार आहे. इथे क्रिएटिव्ह म्हणजे ती नवीन आणि वेगळ्या कल्पना तयार करते. ती तिच्या कलेत नवीन कल्पना वापरते, त्यामुळे तिचे काम वेगळे आणि आकर्षक दिसते. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. सिनोनिम ऑफ क्रिएटिव्ह: ए. डल, बी. इनोव्हेटिव्ह, सी. ऑर्डिनरी, डी. वीक. आता क्रिएटिव्हली या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: सर्जनशीलपणे किंवा कल्पकपणे. क्रिएटिव्हली हा शब्द क्रिएट या शब्दाचा ॲडव्हर्ब आहे. मराठीत समजून घ्या. क्रिएटिव्हली म्हणजे सर्जनशील पद्धतीने किंवा कल्पकतेने काही करणे. जेव्हा एखादी व्यक्ती नवीन कल्पना वापरून काहीतरी वेगळ्या पद्धतीने करते तेव्हा क्रिएटिव्हली वापरतात. इंग्लिश मीनिंग: इन अ क्रिएटिव्ह ऑर इमॅजिनेटिव्ह वे. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द स्टुडंट्स वर्कड क्रिएटिव्हली ऑन द प्रोजेक्ट. विद्यार्थ्यांनी प्रकल्पावर सर्जनशीलपणे काम केले. इथे क्रिएटिव्हली म्हणजे त्यांनी नवीन कल्पना वापरून काम केले. त्यांनी प्रकल्पात वेगवेगळ्या कल्पना वापरल्या, त्यामुळे प्रकल्प अधिक आकर्षक आणि वेगळा झाला. आता क्रिमेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: दहन, अंत्यसंस्कारातील दहन. क्रिमेशन हा शब्द नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. क्रिमेशन म्हणजे मृत व्यक्तीच्या शरीराला अग्नीद्वारे जाळण्याची प्रक्रिया. ही अंत्यसंस्काराची एक पद्धत आहे ज्यामध्ये मृतदेहाचे दहन केले जाते. इंग्लिश मीनिंग: द ॲक्ट ऑफ बर्निंग अ डेड बॉडी ॲज अ फ्युनरल प्रॅक्टिस. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य:
द क्रिमेशन वॉज परफॉर्म्ड इन द इव्हनिंग. दहन संध्याकाळी करण्यात आले. इथे क्रिमेशन म्हणजे मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया संध्याकाळी पूर्ण झाली. मृतदेहाचे विधी संध्याकाळच्या वेळी पार पडले, त्यामुळे अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण झाली. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. दहन मीन्स ए. बरियल, बी. क्रिमेशन, सी. बर्निंग फूड, डी. कुकिंग. आता कल्टिवेट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: मशागत करणे किंवा जोपासना करणे. कल्टिवेट हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. कल्टिवेट म्हणजे जमीन तयार करून पिके वाढवणे किंवा एखादी गोष्ट जपून वाढवणे. हा शब्द शेती, सवयी, नाती किंवा कौशल्य विकसित करण्यासाठी वापरला जातो. इंग्लिश मीनिंग: टू प्रिपेअर अँड यूज लँड फॉर ग्रोईंग क्रॉप्स ऑर टू डेव्हलप समथिंग. आता सिनॉनिम्स पाहूया. ग्रो, डेव्हलप, नर्चर हे शब्द वाढवणे किंवा जोपासना करणे दर्शवतात. आता अँटॉनिम्स पाहूया. निग्लेक्ट, इग्नोर, अबॅन्डन हे शब्द दुर्लक्ष करणे किंवा सोडून देणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: फार्मर्स कल्टिवेट द लँड. शेतकरी जमीन मशागत करतात. इथे कल्टिवेट म्हणजे शेतकरी जमीन तयार करून त्यात पिके घेतात. शेतकरी जमिनीची नांगरणी करून पिके उगवतात, त्यामुळे अन्न उत्पादन होते. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. कल्टिवेट मीन्स ए. इग्नोर, बी. ग्रो ऑर डेव्हलप, सी. ब्रेक, डी. हाईड. आता कल्टिवेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: मशागत किंवा शेती करणे. कल्टिवेशन हा शब्द कल्टिवेट शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. कल्टिवेशन म्हणजे जमीन तयार करून पिके घेण्याची प्रक्रिया किंवा मशागत. तसेच हा शब्द सवयी, कौशल्य किंवा ज्ञान हळूहळू विकसित करण्यासाठीही वापरला जातो. इंग्लिश मीनिंग: द प्रोसेस ऑफ प्रिपेअरिंग लँड अँड ग्रोईंग क्रॉप्स ऑर डेव्हलपिंग समथिंग. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: कल्टिवेशन ऑफ क्रॉप्स इज इम्पॉर्टंट फॉर फार्मर्स. पिकांची मशागत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. इथे कल्टिवेशन म्हणजे जमीन तयार करून पिके घेण्याची प्रक्रिया. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. मशागत मीन्स ए. कल्टिवेट, बी. कल्टिवेशन, सी. कल्चर, डी. कल्चरल. आता आपण ऑल थम्स हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: क्लमझी, ऑकवर्ड इन हँडलिंग थिंग्स. मराठी मीनिंग: खूप असहाय्य किंवा गोष्टी हाताळण्यात अशुद्ध. स्पष्टीकरण: जेव्हा एखादी व्यक्ती हाताळणीत खूप असहाय्य असते किंवा सहज चुका करते, तेव्हा ऑल थम्स ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1: आय एम ऑल थम्स वेन इट कम्स टू फिक्सिंग इलेक्ट्रॉनिक्स. अर्थ: इलेक्ट्रॉनिक्स दुरुस्त करताना मी खूप असहाय्य आहे. कामात असहाय्य असल्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2: ही वॉज ऑल थम्स वाईल ट्राईंग टू रॅप द गिफ्ट. अर्थ: तो गिफ्ट लपेटताना खूप असहाय्य होता. काम हाताळण्यात चुका होत असल्यामुळे इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: ऑल थम्स म्हणजे खूप असहाय्य किंवा अशुद्ध. अर्थ: क्लमझी, ऑकवर्ड इन हँडलिंग थिंग्स. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. ऑल थम्स या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. कुशल आणि चतुर, बी. खूप असहाय्य किंवा अशुद्ध, सी. खूप मजेशीर, डी. खूप सावध. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण ऑल आवर माइट अँड मेन हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: विथ ऑल पॉसिबल एफर्ट अँड स्ट्रेंथ. मराठी मीनिंग: संपूर्ण शक्ती आणि प्रयत्न लावून. स्पष्टीकरण: जेव्हा एखादी व्यक्ती किंवा गट एखाद्या कामात आपली पूर्ण ताकद आणि प्रयत्न वापरतो, तेव्हा ऑल आवर माइट अँड मेन ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1: वी ट्राईड ऑल आवर माइट अँड मेन टू विन द कॉम्पिटिशन. अर्थ: स्पर्धा जिंकण्यासाठी आम्ही आपली संपूर्ण शक्ती आणि प्रयत्न वापरले. स्पष्टीकरण: सर्व शक्य प्रयत्न करून काम केले असल्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2: ही पुश्ड द कार ऑल हिज माइट अँड मेन. अर्थ:
त्याने गाडी ढकलण्यासाठी आपली संपूर्ण शक्ती वापरली. स्पष्टीकरण: पूर्ण ताकद लावल्यामुळे इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: ऑल आवर माइट अँड मेन म्हणजे संपूर्ण शक्ती आणि प्रयत्न लावून. अर्थ: विथ ऑल पॉसिबल एफर्ट अँड स्ट्रेंथ. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न: ऑल आवर माइट अँड मेन या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. काहीच प्रयत्न न करता. बी. संपूर्ण शक्ती आणि प्रयत्न लावून. सी. अर्धवट प्रयत्न. डी. फक्त मनोरंजनासाठी. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण ऑल आईज हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: एव्हरीवन इज वॉचिंग ऑर पेईंग क्लोज अटेन्शन. मराठी मीनिंग: सर्वजण लक्षपूर्वक पाहत आहेत. स्पष्टीकरण: जेव्हा सर्व लोक एखाद्या गोष्टीकडे खूप लक्ष देऊन पाहत असतात तेव्हा ऑल आईज ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. ऑल आईज वर ऑन द स्पीकर ड्युरिंग द इम्पॉर्टंट अनाउन्समेंट. अर्थ: महत्त्वाच्या घोषणेदरम्यान सर्व लोक वक्त्यावर लक्ष केंद्रित करून पाहत होते. स्पष्टीकरण: सगळ्यांचे लक्ष एका व्यक्तीकडे असल्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. द चिल्ड्रन वर ऑल आईज वेन द मजिशियन स्टार्टेड हिज ट्रिक. अर्थ: जादूगार त्याचा फटकार सुरू करताच मुलं पूर्ण लक्ष देऊन पाहत होती. स्पष्टीकरण: सर्वांनी उत्सुकतेने आणि लक्षपूर्वक पाहिले म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: ऑल आईज म्हणजे सर्वजण लक्षपूर्वक पाहत आहेत. अर्थ: एव्हरीवन इज वॉचिंग ऑर पेईंग क्लोज अटेन्शन. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न: ऑल आईज या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. सर्वजण दुर्लक्ष करीत आहेत. बी. सर्वजण लक्षपूर्वक पाहत आहेत. सी. फक्त काही लोक पाहत आहेत. डी. सर्वजण व्यस्त आहेत. योग्य उत्तर कमेंट करा.